तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी। बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचं याआधी स्पष्ट। सुनेत्र पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे फोन करून पाठिंबा मागितला। बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यात येऊ नये, ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका। मागच्या आठवड्यामध्ये पुणे जिल्हा आणि बारामतीचा आढावा घेतल्यानंतर ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका। ठाकरेंची शिवसेना आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार। पोटनिवडणूक लढवण्यावरती काँग्रेस ठाम आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। तसेच उद्या दुपारपर्यंत उमेदवार जाहीर करू, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। सुनेत्र पवार यांना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सर्वपक्षीयांना आवाहन। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं असेल, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचितकडून उमेदवारी जाहीर। अनिल जाधव यांना वंचितकडून राहुरीमध्ये उमेदवारी। पक्षाच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा निर्णय। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेचे स्थानिक पदाधिकारी आग्रही। राहुरीच्या पोटनिवडणुकी संदर्भात स्थानिक पदाधिकारी उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार। माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे राहुरीच्या जागेसाठी आग्रही। निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र सुनेत्र पवार मागे घेण्याची शक्यता। तांत्रिकदृष्ट्या पत्र अडचणींचं असल्यानं मागे घेण्याची शक्यता। पत्रामध्ये 10 मार्चपर्यंतचे पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख। सुनेत्र पवार यांच्या निवडी संदर्भात पत्रामध्ये उल्लेख। पार्थ पवार यांच्या राज्यसभा उमेदवारी संदर्भात देखील पत्रामध्ये उल्लेख असल्याची माहिती। सुनेत्र पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही, राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षामुळे आमदारांमध्ये चलबिचल असल्याची सूत्रांची माहिती। 15 ते 20 आमदारांचा थेट पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती आहे। एका मंत्र्यानं विलिनीकरणासंदर्भात पवारांची भेट घेतल्याचीही सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील शरद पवार यांच्या भेटीला। जयंत पाटील पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल। जय पवार यांची उद्या बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्वाची बैठक होणार। जय पवार उद्या कसबा भवनमध्ये आढावा बैठक घेणार। बारामती तालुका आणि शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाणार। राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना देवगिरीवरून फोन। प्रमुख पदाधिकाऱ्यांची माहिती देण्याच्या जिल्हाध्यक्षांना सूचना, सूत्रांची माहिती। सुनेत्र पवारांचा दौरा असल्याचं कारण सांगितलं। दौऱ्याचं कारण सांगून जिल्हाध्यक्षांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न। प्रवीण तायडे यांच्या भावाला ठार मारण्यासाठी कट रचल्याच्या आरोपाचं प्रकरण। बच्चू कडूंचा आवाज असलेली कथित ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवणार। आज दुपारी भाजप आमदार प्रवीण तायडे यांची महत्वाची पत्रकार परिषद। रुपाली चाकणकर आणि बोंदू खरात यांच्यामध्ये 177 कॉल झाले। अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा। रुपाली चाकणकरांना अटक करा, दमानियांची मागणी। भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलार यांचा खरातला 1 कॉल। दमानियांचा दावा, तर सुनील तटकरे आणि खरात यांच्यातही 8 कॉल झाल्याचा आरोप। दीपक केसरकरांचे जवळचे व्यक्ती दीपक लोंढेंचे बोंधू अशोक खरातला 189 कॉल्स। अंजली दमानियांचा गंभीर आरोप। दोघांमध्ये तब्बल 8 तास 29 मिनिटं संभाषण झाल्याचा दमानियांचा आरोप। खरातवर कुठलेही आरोप नव्हते, तोपर्यंत त्याच्याशी बोलण्यावरती कुठलेही निर्बंध नव्हते। केवळ फोनवर बोलल्यानं सिनियर मंत्र्यांवरती आरोप करणं चुकीचं आहे, दीपक केसरकर यांचं प्रत्युत्तर। सांगलीमध्ये रातोरात बसवण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा। शहरातील राम मंदिर चौकामध्ये बसवण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा। घटनेच्या ठिकाणी विश्रामबाग पोलीस दाखल। अनधिकृतपणे पुतळा बसवू नका, पुतळा काढून घ्या, पोलिसांची विनंती। सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा समन्वयानं बाजूला काढला। आयलँडच्या समोरील भगव्या ध्वजाखाली बसवला होता पुतळा। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांची धामधूम। उद्यापासून संस्थान करून
यावेळेस ठराव मागण्याची प्रक्रिया सुरू होणार. दुग्ध विकास विभागाकडून ठराव मागणीचा प्रस्ताव कार्यक्रम जाहीर. ठराव मागणीची प्रक्रिया 14 मे पर्यंत सुरू राहणार. सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींची आज निवड होणार. जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये 144 कलम लागू. शिवसेना राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. भाजपची नेमकी रणनीती काय असणार याकडे सर्वांचं लक्ष. सातारामध्ये राष्ट्रवादी शिवसेनेचा झेडपी सभापती निवडीवरती बहिष्कार. सूत्रांची माहिती आहे, राष्ट्रवादी शिवसेनेचे सदस्य भाजपने फोडल्याचं कारण देत बहिष्कार. सूत्रांची माहिती, आज सातारा झेडपी सभापतींची निवड होणार होती. पुण्यातील MIT महाविद्यालयाच्या विरोधात मनसे विद्यार्थी सेनेचं आंदोलन. महाविद्यालय विद्यार्थ्यांची लूट करत असल्याचा मनसेचा आरोप. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं भाजप ध्वज वाटप या अभियानाचं आयोजन. उपक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी कार्यक्रम पार पडला. वसई तालुक्यासाठी अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर. भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या मागणीला यश. राजन नाईक यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे या संदर्भात पाठपुरावा सुरू होता. नागपूरच्या जामठा येथे दिवंगत ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन. श्रद्धांजली सभेला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती. नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीमध्ये कोसळून भीषण अपघात. अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 6 मुलांचा समावेश. रात्री उशिरापर्यंत स्थानिक आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू. मंत्री गिरीश महाजन आणि जिरवाळ यांच्याकडून दिंडोरीमधील अपघाताच्या घटनास्थळाचा आढावा. जिरवाळांसमोर मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश. तर अपघाताची घटना अतिशय गंभीर आहे, विहिरीला कंपाऊंड का केलं नाही, जिरवाळांचा सवाल. दिंडोरी अपघात प्रकरणात विहीर मालकावर गुन्हा दाखल. विहीर मालक राजेंद्र गजेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. नाशिकच्या दिंडोरी अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू. शाळेतील स्नेहसंमेलनाची परवानगी होती का याचीही चौकशी होणार. नांदेडमध्ये हाणामारीमध्ये 3 जणांचा मृत्यू. भाग्यनगर पोलीस ठाण्याची हद्दीतली घटना. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी, कारण मात्र अद्यापही अस्पष्ट. पंढरपूरच्या नातेपुतेजवळ नीरा कालव्यामध्ये कार कोसळून भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू. कार मुंबईवरून फोंडशिरसकडे जात असताना दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेमध्ये गाडी चालक सुनील टिळेकर बचावली असून पत्नी, सासू सासऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मुंबई गोवा महामार्गावरती ओरोस येथील पीठढवळ या नदीजवळ ट्रकचा अपघात. ट्रक केरळवरून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. डोंबिवलीत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 71 लाखांची फसवणूक. सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून यावेळेस एका नागरिकाची 71 लाखांची फसवणूक. सुप्रीम कोर्टाचा बनावट आदेश दाखवून चोरट्यांनी टप्प्याटप्प्याने पैसे उकळले. पत्नीने सतर्कता दाखवल्यानं सायबर चोरीचा उलगडा झाला. नाशिकमध्ये व्हिडिओ व्हायरल करून खंडणी मागितल्याच्या प्रकरणी आता तक्रारदार व्यावसायिकावर देखील गुन्हा दाखल. व्यावसायिकानं 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची माहिती. संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात. व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ आढळल्याचं हे प्रकरण उघडकीस. सिंधुदुर्गच्या मालवण कालवाल या खाडीमध्ये अनधिकृत वाळू माफियांवरून ग्रामस्थांचं आंदोलन. ग्रामस्थ आणि वाळू माफिया आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. छत्रपती संभाजीनगरमध्ये SRPFची भरती प्रक्रिया सुरू. भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांसाठी राहण्याची आणि जेवणाची निःशुल्क व्यवस्था. 291 जागेच्या भरतीसाठी 75,000 उमेदवार रिंगणामध्ये. धुळ्यामधील विविध भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ. शिरपूर तालुक्यातील 480 शेतकऱ्यांचं 392 हेक्टरवर नुकसान. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अवकाळी पावसामुळे कराड तालुक्यातील वीट भट्ट्यांचं प्रचंड नुकसान. विटा अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजल्या, त्यामुळे करोडो रुपयांचं नुकसान. वीट भट्टीच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याचीही मागणी. नाशिकच्या अंजन परिसरामध्ये गारपिटीमुळे कलिंगड पिकाला जोरदार तडाखा बसलाय. या परिसरामध्ये जोरदार गारपीट झाल्यानं शेतातील कलिंगडाला मोठे तडे गेले असून
संपूर्ण पीक खराब अवस्थेत आहे. तातडीने पंचनामे करा आणि मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बीडमध्ये अवकाळी पावसानं सिग्नलचा पोल कोसळला. कंत्राटदारावर गुन्हा दाखल. या प्रकरणी नगर परिषदेच्या विद्युत अभियंत्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे पालिका प्रशासनाची पोलखोल झाली आहे. पुण्यातील जीपी टेक्निक्स या सिस्टीमचे कंत्राटदारावर गुन्हे दाखल आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये गारपिटीमुळे बिजवाई कांद्याचं मोठं नुकसान. बिजवाई कांदा आडवा पडून मातीमोल. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी संकटात. नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अर्जुन नगरमधील घरांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला. घरातील भांडी, धान्य, कपड्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाटमध्ये गारपिटीमुळे शेतीचं नुकसान. आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचीही मागणी. नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान. जिल्ह्यामध्ये 832 हेक्टर पिकांचं नुकसान. कांदा, मका, ज्वारी, बाजरी, गहू पिकाला सर्वाधिक फटका. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका. भाजीपाला, आंबा, टरबूज आणि ड्रॅगन फ्रूट पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी मात्र आता संकटात. नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसाला यावेळेस लिंबू पिकांना मोठा फटका बसलेला आहे. वादळी वाऱ्यामुळे लिंबूची झाडं उन्मळून पडली आहेत. ऐन हंगामामध्ये नुकसान झाल्यानं लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.